आत्ता बातमी नगरहून आहे। अहमदनगरच्या नगर दक्षिण मतदारसंघाचे ईव्हीएम ठेवलेल्या गोदामाच्या ठिकाणच्या सीसीटीव्ही यंत्रणेत छेडछाड करतानाचं सीसीटीव्हीमध्ये समोर आलेलं आहे। एका अज्ञात व्यक्तीनं बेकायदेशीररित्या या ठिकाणी सीसीटीव्हीशी छेडछाड करत असताना दिसतोय। सीसीटीव्ही यंत्रणेत छेडछाड करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप निलेश लंके यांच्या कार्यकर्त्यांनी केलाय। तर केंद्र, राज्य आणि स्थानिक पोलिसांची तिहेरी सुरक्षा असताना देखील एक व्यक्ती सुरक्षा यंत्रणेकडे कोणतीही नोंद न करता, त्यांची परवानगी न घेता थेट गोदामाच्या शटर जवळ जातेच कशी असा सवाल त्यामुळे उपस्थित होतोय। आणि याविषयीचे अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी साहेबराव कोकडे आपल्या सोबत आहे। साहेबराव, सीसीटीव्ही यंत्रणेमध्ये छेडछाड करणारा जो आहे तो लंके यांच्या यंत्रणेने रंगेहात पकडलाय, काय सविस्तर अपडेट्स मिळतात? खरं तर नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये यावर्षी मोठ्या पावणे हाय व्होल्टेज पाहायला मिळाली। कारण एकीकडे भाजपाचे उमेदवार सुजय विखे होते आणि दुसरीकडे लंके होते। दोघांमध्ये चांगली चुरस झालेली आहे। त्यामुळं अहमदनगरच्या जे MIDC आहे त्या भागामध्ये एक गोडाऊनमध्ये हे मतपेट्या ठेवलेल्या आहेत। त्या ठिकाणी सुरक्षा यंत्रणा तगडी आहे। पोलिसांची सुरक्षा यंत्रणा 2 लेयर्स आहे। त्यानंतर महसूलची यंत्रणा आहे। ज्या भागामध्ये असलेले रस्ते सुद्धा ब्लॉक केलेले आहेत। अशामध्ये असताना त्या मतदान यंत्रणावरती मतदान गोडाऊन ज्यामध्ये आहे त्याच्यामध्ये विखे पाटलांची यंत्रणा असू द्या किंवा निलेश लंके यांची यंत्रणा असू द्या, दोघंही यंत्रणेकडून पहारा दिला जात आहे। आणि निलेश लंके यांच्या यंत्रणेने काल दुपारी हा व्हिडिओ समोर आणलेला आहे की त्या व्हिडिओमध्ये जो माणूस एक छेडछाड करतो सीसीटीव्ही मध्ये, त्या सीसीटीव्हीची नजर महसूल प्रशासनाची आहे। नगरमध्ये त्याचा ऍक्सेस आहे। तिथं स्थानिक लेवलला जे कार्यकर्ते तिथं पहारा करतात त्यांना सुद्धा याचा ऍक्सेस दिलेला आहे। असं असताना सुद्धा हा जो व्यक्ती होता, ह्या 3 लेअर सोडून म्हणजे ज्या ठिकाणी माणसाला जायला परवानगी नाही, व्हेकल न्यायला परवानगी नाही, अशा ठिकाणी हा माणूस गेला कसा? स्थानिक कार्यकर्ते जे आहेत त्यांना बाहेर बसलेले, अशा प्रकारे सीसीटीव्हीची छेडछाड करताना हा जो मुलगा दिसतोय आपल्या व्हिडिओमध्ये, हे अतिशय धक्कादायक। अशा प्रकारे हा माणूस गेला कसा ह्याच्यावरती संशय व्यक्त केला आहे। निश्चितच त्यामुळे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत। धन्यवाद साहेबराव या सविस्तर अपडेटसाठी।